मनोज जरांगेंची तब्येत खालावली। आत्ताची सर्वात मोठी बातमी। मुख्यमंत्री शिंदेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत मोठी घोषणा। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच तातडीने अधिवेशन घेऊन त्यात कायदा पारित करावा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे। 10 फेब्रुवारीपासून जरांगे उपोषणाला बसलेले असून त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे। सलग 7 दिवस उपोषण सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे। त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून सरकार विरोधात रोष व्यक्त करीत आहे। हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सकाळी जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सगळे सोयरे अध्यादेशाचा कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात। सध्या सरकारने अधिवेशनाची तारीख 22 फेब्रुवारी ठरवली आहे। मात्र मनोज जरांगेंचा आंदोलन आणि मराठा समाजाचा रोष पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 फेब्रुवारीच्या आधीच विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात। यासोबतच मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबाबत नेमका काय अहवाल दिला याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देऊ शकतात। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी 7व्या दिवशी आपलं उपोषण सुरू ठेवलं असलं तरी कोर्टाच्या आदेशानंतर उपचार घेण्यास सुरुवात केली आहे। विशेष बाब म्हणजे गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। त्यानंतर आज दुपारी जरांगे जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत।